महाराष्ट्राची संस्कृती ही विविध धाग्यांनी विणलेल्या एका नितांत सुंदर अशा वस्त्राचा माळ आहे। या धाग्यांपैकी एक महत्त्वपूर्ण धागा आहे तो म्हणजे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती। या संस्कृतीचा गाभा असलेला अनेक गोष्टींपैकी मराठी सण आणि उत्सव अग्रस्थानी आहे। हे सण केवळ आपल्या धार्मिक प्रथाच नाही तर सामाजिक एकतेची परंपरा जपण्याचे एक माध्यमही आहे आणि जीवनशैलीचा एक अविभाज्य घटकही आहे। महाराष्ट्राच्या सणांमध्ये प्राचीन इतिहास, पौराणिक कथा आणि लोकांची श्रद्धा यांचा सुरेख संगम आढळतो। प्रत्येक सणाची स्वतःची अशी खास ओळख आहे। सण हे आपल्या जीवनातील आनंद आणि उत्साह द्विगुणित करतात। सण आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात आणि सामाजिक एकता वाढवतात। लोकमान्य टिळक आणि शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले ते याच उद्देशाने। या सणांच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा जपतो, आपली श्रद्धा प्रकट करतो आणि एकमेकांशी प्रेम व्यक्त करतो। मराठी सणांची श्रीमंती आपल्याला आपली ओळख आणि अभिमान मिळून जाते। तर चला पाहूया आपले सण आणि आपली संस्कृती। जशी आपण प्रत्येक कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणरायाला स्मरण करतो तसेच आज आम्ही आमच्या नृत्याची सुरुवात देखील गणरायाला वंदन करून मराठी वर्षानुसार सर्वात पहिला येणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा याने करत होत। आपली संस्कृती, आपले सण हीच आपली शान। गणपती बाप्पा मोरया। पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। गेलं साधी गेली आढी, आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। गेलं साधी गेली आढी, आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी। आषाढ संपला की अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लागतोय ते पंढरपूरच्या माऊलीचे। प्रतिमा हातून भक्तांचे सांभाळ करणारा विठ्ठल रुक्माचं आपल्या सर्वांना खूपच विलोभनीय वाटतं। चला तर तुम्ही पण आमच्या गावात पंढरपुरीला आषाढी एकादशी साजरी करायला।
श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. पण आम्ही आज आपणासमोर सादर करणार आहोत तो आपल्या कोळी बांधवांचा लाडका सण म्हणजे नारळी पौर्णिमा. सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा मांगल्याचा, सण हा श्रावण पौर्णिमेचा, सण हा सागराच्या कृतज्ञतेचा, सण हा नारळी पौर्णिमेचा, नारळी पौर्णिमेचा. अरे बेगिन बेगिन चला दिनान जाओ देवाच्या पुंजेला. सन आलाय गो नारळी पुनवेचा. श्रावण महिना संपतात सर्वजण बेदरूम होऊन जातात ते आपल्या लाडक्या आराध्य दैवताच्या म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करणार. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा 11 दिवसाचा काळ घराघरात उत्साह निर्माण करून जातो. आपल्या सर्वांच्या अडचणी दूर होत तीच बाप्पाच्या प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. Bye.
आज आपण इथे गौरी गणपतीच्या सणासाठी एकत्र जमलो आहोत। गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते। या सणामध्ये तिची पूजा केली जाते। गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असे या सणाचे मुख्य 4 भाग आहेत। गौरी गणपतीच्या सणाला घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं। चला तर मग आपणही साजरा करूया गौरी गणपतीचा सण। गणपती सणाचा उत्साह ओसंडत आहे तो अश्विन महिन्यात देवीच्या नवरात्रीची चालू लागते। नवरात्र म्हणजे काय तर शक्तीची उपासना, देवीच्या नवरात्रांचे पूजन आणि भक्तिभावाने रंगलेले 9 दिवस। श्री शक्तीचा अपमान करणाऱ्या सर्व नराधमांचा नाश करून आणि समस्त त्रिवर्गाला सुलभ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून आणि पूर्ण दसरा आणि नवरात्रीचे सांगता घालून लगेच दिवाळीचे वेळ लागतात। अंधकाराचा नाश करून जीवनात नवा प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण आपल्याला सुख, समृद्धी आणि शांतीची अनुभूती देतो। पुढील नृत्य हे दिवाळीच्या रंगांना, आनंदाला आणि संस्कृतीला समर्पित आहे।
शिवारी पसरते सुखाची चाहूल होते सारे दुःख ते विसरते फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जाणून भरून आले आले कोसळी होळी या सणाला कोकणामध्ये शिमगा म्हणून संबोधतात. हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनासोबतच वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. शिमगा म्हणजे वाईट शक्तींचा पराभव आणि चांगल्या गोष्टींच्या आगमनाचं प्रतीक. बघूया सण शिमग्याचा. शिमग्याचा आलाय रे आमचे गावा अरे माझ्या हल्लीच्या पाटला बसलास कंच्या बाजूला करण बसून शिजाय करतस हनुमान राशी देवरा दानाशी हाय शिंगा आमच्या दानाशी हाय शिंगा आजकाल लग्नाचे स्वरूप थोडे बदललेले असले तरी लग्नातील आनंद आणि उत्साह आजही तसाच आहे. असं म्हटलं जातं, विवाह हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खास आणि देखणा सोहळा असतो. विवाह म्हणजे नक्की काय, तर दोन जणांची मजबूत सासर आणि माहेर यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी गोष्ट. मंडळी, कार्यक्रमाचं स्वरूप अगदी छोट्यातलं छोटं असू दे किंवा मोठ्यातलं मोठं असू दे, कार्यक्रम कोणताही असू दे, आपल्या जवळची आपल्या जिव्हाळ्याची माणसं जेव्हा त्या कार्यक्रमात सहभागी होतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला सोन्यासारखं रूप प्राप्त होतं. आज आम्ही देखील लग्न सोहळा आपल्यासमोर सादर करत आहोत. कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान.
त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत त्यांचे वराडी गो वराडी पेटेवाले त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद गोरेवाले त्यांनी उरविले उरविले दारू खोले स्त्री म्हणजे काय? स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. तिला पण तिचं आयुष्य असते. तुडवली तर ती नागिन असते, दिवसली तर ती वाघीण असते. तुडवली तर ती नागिन असते, दिवसली तर ती वाघीण असते. कान्ह्या बाळाची नीट असते, कराडली तर वीज असते. आणि वर्त म्हणजे तिच्याच गरजा साऱ्या देशाचे बीज असतं. पुढील गीत हे नारीचा साऱ्या देशाचे बीज असतं. पुढील गीत हे नारी शक्तीला समजते. आपल्या महाराष्ट्राला वीरांची आणि संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. लोकमान्य टिळकांसारख्या अनेक शूरवीरांनी याच महाराष्ट्रात जन्म घेतला. अंगणातील पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे माझे महाराष्ट्र. कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे माझा महाराष्ट्र. शिमगा, पोळा, होळी आणि पुरणाची पोळी म्हणजे माझा महाराष्ट्र. पारावरचा वर, देवीचा गड म्हणजे माझा महाराष्ट्र. मराठी गाणं आणि मावळ्याचा ताटपणा म्हणजे माझा महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. आणि याच गीताने आम्ही आमच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. महाराष्ट्र माझा
व्हेरी गुड.